ताई दरवेळेला आमच्या डिफरन्स असायचा ना आमच्या दोघांमध्ये की ते 5-6 वर्षाचा ना आपला डिफरन्स. त्यामुळे ताई जेव्हा मी KG मध्ये होतो तेव्हा ताई ऑब्व्हियसली सिनियर क्लासेसमध्ये होती. तर तिचं हँडरायटिंग आम्ही नुसते ब्लॉकमध्ये आम्ही खेळायचो ABCD म्हणजे ते ब्लॉक लेटर्समध्ये, आणि ही कर्सिव्हमध्ये गेली होती, पोचली होती. म्हटलं चायला मला का नाही तिच्यासारखं मला लिहायचं आहे, म्हणून मी एक्झाममध्ये लिटरली कर्सिव्ह लिहून आलोय, असं रेघोट्या मारून आलोय. काही मला माहिती नव्हतं काय लिहिलंय, उत्तरं माहिती होती सगळी. आणि विचारलं तर पण हे काय, आईला विचारलं हे काय तुम्ही तुमच्या मुलांनी काय लिहिलंय बघा पेपर. आणि आई पण माझी शिक्षिका आहे त्यामुळे ती म्हणाली हे काय लिहिलंयस तू, उत्तरं तर सगळी माहिती होती तुला. पण नाही, ताई का लिहिती, मी का नाही लिहू शकत, असं ते असं झालं होतं. मग ते एक फनी होतं ते, तेव्हा मार पडलं होतं होते मला. हो, म्हणजे शिक्षा पण झाली आहे तुला? शिक्षा देते आई, शिक्षा देते. पण काय काय घरांमध्ये ताई अशी असते की भावाच्या खोड्या सांगणारी. ही ताई कशी होती, सांगणारी होती की लपवणारी? नाही नाही, ताई लपवणारी होती. आमची टीम होती ती, त्यामुळे. आता मगाशीच मी ताईला एक गाणं गायला सांगितलं तेव्हा ताई म्हणलं की नाही अजिबात गाऊ नको, मीच पळून जाईल. कॅमेरा व्हेरी कॉन्शियस. आणि सो माझा हाच प्रश्न आहे की तुम्ही एकत्र आता सोसायटीमध्ये गणपती असतील तेव्हा एकत्र कधी परफॉर्म केलंय का ताई सोबत? मी करायचो गणपती कधीतरी शाळेत, कॉलेज पण तुला गायला सांगितलं होतं कोणीतरी, बाप रे, त्यांनी तिला शिकवायला घेतलं ना, तो माणूस थकला, तो म्हटला नको राहू दे. कुठलं गाणं होतं का, चंद्र कठीण दिलं होतं, चंद्र साक्षीला, खूप कठीण, पान जागे फुल जागे भाव नाही, ताईला दिलं. 11वीत वगैरे असेल मी त्यावेळेस, कॉलनी मधलं. पण माझं कॉन्व्हेंट एज्युकेशन, कधी काही या सगळ्या गोष्टी, आणि अमरावतीला सगळं हिंदी स्पीकिंग पब्लिक आणि हे ते, आणि पुण्यात सडनली आल्यानंतर एकदम मराठमोळ सगळं ॲटमॉस्फिअर झाल्यानंतर ते सगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आमच्या सोसायटीत, आणि ती सगळी टीम गाणं म्हणायचं. तुला पण आम्ही गाणं म्हणायला लावून हताश झाले, सगळ्यांनी हात टेकले. मग ते म्हणले नको राहू दे, तू नकोच म्हणूस. माझा भाऊ करतो तेवढंच पुरे, सगळे डिपार्टमेंट इकडे आहे सगळं, म्हणजे स्कल्प्टिंग, पेंटिंग, काय सगळंच, म्हणजे सिंगिंग, इन्स्ट्रुमेंट्स, ऍक्टिंग. माझा प्रश्न चुकला, म्हणजे मगाशी मी राकेशला गायला सांगायला होतं. नाही तेव्हा गायचं होतं, नाही का तेव्हा वेगळा आवाज होता तेव्हा. आता एजेचा आवाज झालाय.